हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. संध्याकाळी तू तीच साडी नेसायचीस जी मी तुला वाढदिवसाला दिली होती. आमच्या घरी एक लहान मुलगी आली आहे. जोपर्यंत तिचे आई वडील नाही भेटत तोपर्यंत आम्ही तिची देखभाल करतोय. मुलगी योग्य जागी पोहोचेल म्हणजे पोहोचेलच. पैसे घेऊन कधी कुठे यायचंय हे मी तुला पुन्हा फोन करून सांगेन. मागच्या वेळी जेव्हा मी ही साडी नेसली होती तेव्हा एकदम व्यवस्थित होती. तृष्णा किती खुश आहे. तिने तर संध्याकाळी तुमच्या बरोबर जाण्याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. तुम्ही गिफ्ट केलेली साडी ज्वेलरी सगळं काही काढून ठेवलंय तिने. बाई साहेब, तुम्हाला राग येत नसेल तर एक गोष्ट बोलू? बोल. तुमची काही हरकत नसेल तर आपण हिला राधा म्हणू शकतो. कमला, तू हे काय करतेस? राधाचा ताप आता उतरलाय, पण आई मला तिला सांभाळण्यासाठी ते थांबावं लागणार आहे. जर माझ्या सासरहून फोन आला तर तू प्लीज सांभाळून घे. कमला, तुझे कानातले खूप सुंदर आहेत ग. सोन्याचे आहेत? हो कमला, हे तर खूपच छान आहेत. नाही बाईसाहेब, सोन्याचे नाही आहेत. माझी कुठे आली ऐपत की आम्ही सोनं घालू. कमला, काहीतरी संबंध आहे कमला आणि राधाचा. काहीतरी आहे जे कमला आमच्यापासून लपवते. काय झालं आकांक्षा? आई, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय झालं बेटा? मी आज रस्त्यात कमलाला पाहिलं. त्यात एवढं बेचैन होण्यासारखं काय आहे? बेचैन होण्यासारखी गोष्ट आहे आई. कारण आज मी तिला एका मोठ्या गाडीत जाताना नाही पाहिलं, तर तिचं राहणीमानही पाहिलं मी.
तिच्या कपड्यांवरनं असं अजिबात वाटलं नाही की ती गरीब आहे. असं कसं होऊ शकतं आकांक्षा? ती आपल्याकडे 1,000 रुपयाची नोकरी करते. जर ती श्रीमंत असती तर तिने आपल्याकडे नोकरी का केली असती? मला तर वाटतंय तू दुसऱ्या कुणाला तरी पाहिलं असशील. कमला नसेल ती. नाही आई, ती दुसरी कोणी नाही, ती कमलाच होती. आणि तिने तेच कानातले घातले होते जे जे त्या दिवशी आपण पाहिले. जर ती पैसेवाली असती, श्रीमंत असती तर तिने का लपवलं असतं? हे मला नाही माहिती आई, पण माहिती नाही मला असं का वाटतंय की कमला आणि राधामध्ये काहीतरी नातं नक्कीच आहे. जरा विचार कर आई, कमला सुद्धा त्याच दिवशी घरी आली होती ज्या दिवशी आपण राधाला घेऊन आलो. राधासाठी कमलाचं प्रेम, तिची काळजी, मला तर असं वाटतंय आई काहीतरी गडबड नक्कीच आहे. मी खरं शोधून काढेनच की ही कमला इथे का आलीये आणि तिला नेमकं काय हवंय. पण कसं आकांक्षा? जर तिला खरं सांगायचं असतं तर तिने आधीच सांगितलं असतं. जर आणि आता आपण तिला विचारलं तर ती कदाचित नकार देईल आणि कदाचित असंही म्हणेल की तू दुसऱ्या कुणाला पाहिलं. माझ्याकडे एक मार्ग आहे. कमलाचं राधावर खूप प्रेम आहे आणि तू बघशीलच राधावरचं प्रेमच तिला सगळं खरं बोलायला लावेल. पण कसं? आणि मला पूर्ण खात्री आई की ह्यानंतर कमलाला खरं काय ते बोलावंच लागेल. सुकन्या आमच्या कन्या. अरे आलास बेटा. हो काकू. जा जाऊन हातपाय धुवून घे, सगळा थकवा निघून जाईल. नाही नाही काकू, आज ऑफिसमध्ये मीटिंग कॅन्सल झाल्यामुळे कामच नव्हतं, त्यामुळे नाही थकलो. असं? आता तुम्हाला थकवा नाहीये की तुम्हाला जायची घाई आहे? खरं सांगायचं तर गोष्ट अशी आहे की जिथे आम्हाला जायचंय ती जागा खूप दूर आहे, त्यामुळे मला फ्रेश होण्यामध्ये टाइम वेस्ट नाही करायचा आहे. ओके. कृष्ण तयार झाली की नाही? हो तयार आहे, येतच आहे. तसं एक गोष्ट सांगू, तुमच्याहून जास्त घाई ना तिलाच आहे. अच्छा. घ्या, आलीच. आई मी येते. अपूर्व, निघूया.
हे काय? एक गोष्ट मी तुला सांगितलेलीस आणि तू ती पण नाही केलीस. ते झालं असं की मी गोष्ट अशी आहे की तुला माझ्या शब्दाला किंमतच द्यायची नसते. मी तुझ्यासाठी किती कॉम्प्रोमाइज स्टेजवर जरी आलो ना तरी तुला तुझंच म्हणणं खरं करायचं असतं. ही तीच साडी आहे ना जी मी आईसाठी आणली होती? हो अपूर्व, ही तीच साडी आहे जी तू माझ्यासाठी बँगलोर वरून घेऊन आलेलास, जी तुला खूप आवडलेली. चल मान्य की ही साडी मला खूप आवडते, पण ही साडी मी माझ्या आईसाठी पसंत केली होती. आणि तिला पसंत केलेली साडी तू काय घालावीस का? मी तुला किती प्रेमाने बोललो होतो की तू तीच साडी घाल जी मी तुला वाढदिवसाला दिली होती, पण नाही. नाही अपूर्व, असं नाहीये की मला ती साडी नेसायची नव्हती. मी तर ती साडी बाहेर पण काढली होती नेसायला, पण बघितलं तर ती फाटली होती. जर ती साडी फाटली होती, जर तू मला फोन करायचा होता, मी बाजारातून तुझ्यासाठी खास दुसरी नवीन साडी आणली असती, पण नाही. तुला हे महत्वाचं वाटलंच नाही कारण तू मनाशी ठरवलंच आहे की माझी गोष्ट ऐकायचीच नाही म्हणून. मला तर असं वाटतंय की ही साडी घालण्याची आयडिया ह्यांचीच असेल. मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्ही आमच्या दोघांच्या मध्ये काय एवढा रस घेताय. आई, मला मान्य आहे की ही साडी मी आणली होती कारण ती मला आवडली होती. याआधी देखील तू हाच प्रयत्न केला होता की आमची भांडणं व्हावीत. आता देखील तू तोच प्रयत्न करतेस का? प्लीज तुम्ही आईना काही बोलू नका. ही साडी मीच त्यांना मागितली होती. हे बघ, मला यामध्ये नाही पडायचं की हिने साडी तुला दिली की तू स्वतःहून घेतलीस. आज तुला मी बाहेर घेऊन फिरायला जाणार होतो, तुझ्यामध्ये एकांतामध्ये क्षण घालवणार होतो, पण मला असं वाटतं की माझ्या नशिबात ते क्षण आहेतच नाहीत. प्रत्येक ठिकाणाहून मला फक्त दगाच मिळालाय. सुकन्या आमच्या कन्या. प्रत्येक ठिकाणाहून मला फक्त दगाच मिळालाय. आई प्लीज तुम्ही रडू नका. तुम्हाला तर माहितीये की अपूर्व रागात काहीही बोलतात. तुम्ही बघा, त्यांचा राग खूपच लवकर शांत होईल. नाही कृष्णा, आता हा राग शांत नाही होणार आहे. आणि तसही मला आता सवय झाली आहे. पण मला वाईट तर तुझ्यासाठी वाटतंय. ना मी तुला ती साडी दिली असती, ना अपूर्व तुझ्यावर रागावला असता. सुनबाई, आता तू माझ्या आवडीची कोणतीही वस्तू अपूर्वच्या समोर आणू नको देऊस. कारण त्याला ती गोष्ट आवडतच नाही आणि मला नाही वाटत की अपूर्व तुझ्यावर रागवावा. नाही आई, यात तुमचा काहीच दोष नाहीये. तुम्ही तर हे माझ्या भल्यासाठीच केलं. आणि काहीही असो, मी नेहमी तुमच्या बाजूने उभी राहीन. तुमची साथ कधीच नाही सोडणार. अपूर्वला आजपर्यंत मी मनवत आले आणि पुढेही समजावत राहीन. माझी पूर्ण खात्री आहे की एक ना एक दिवस अपूर्वला नक्की जाणीव होईल.
कमला अजून आली नाही. कुणास ठाऊक तिच्या मुलीची तब्येत कशी आहे. आई, तिच्या मुलाची तब्येत खरंच बिघडली असती ना तर गोष्ट वेगळी होती, पण ती खोटं बोलून इथून गेलीये. आकांक्षा तिला आधी येऊ तर दे आणि नंतर आपण खऱ्या आणि खोट्याचा निर्णय घेऊया. माफ करा बाईसाहेब, आज पुन्हा उशीर झाला. ते डॉक्टरांकडून यायला थोडा उशीर झाला. काही हरकत नाही कमला. तसही आता तुला काळजी करायची काही गरज नाहीये. म्हणजे कमला, आता थोड्या वेळापूर्वी तुझ्या साहेबांचे एक मित्र आले होते. आम्ही त्यांना राधाबद्दल सांगितलं तर ते राधाला आपली मुलगी मानायला तयार झाले. म्हणूनच आम्ही राधाला त्यांना देऊन टाकलं. कुठे घेऊन गेले राधाला? ते लोक मसुरीला राहतात. सुकन्या आमच्या कन्या. कुठे घेऊन गेले राधाला? ते लोक मसुरीला राहतात. त्यांची आता मसुरीला जाणारी ट्रेन आहे. राधा त्यांच्या बरोबर जाईल. नाही, तुम्ही लोक असं कसं करू शकता? माझी पोर, माझी राधा कुठे गेलीये? तुम्ही लोक असं कसं करू शकता? राधा तुझी मुलगी आहे? खरंच तुझी मुलगी आहे? हो, माझी मुलगी आहे. माझं आपलं रक्त. मग तू आमच्याशी खोटं का बोललीस कमला? का आपल्या मुलीला असं रस्त्यावर फेकलं होतंस अनाथासारखं? का आमच्या घरात कामवाली बनून राहतीयस तू? याच्या मागे खूप मोठी कहाणी आहे बाईसाहेब. आज रस्त्यात तूच दिसली होतीस ना? गाडीत बसताना मी तुला आवाजही दिला होता. हो, पण कमला, ज्या गाडीत तू बसत होतीस ती तर खूप महागडी होती. आणि तुझे कपडे, तू खूप श्रीमंत आहेस ना? हो. मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगते, पण आधी माझ्या राधाला परत आणून द्या. मी तिच्याशिवाय मरून जाईन. नाही कमला, तुझी राधा कुठेच गेली नाही. ती आतल्या खोलीमध्ये आहे. हो साहेब, खरंच? हो कमला. जेव्हा आकांक्षाने तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा आम्हाला वाटलं की तुझं सत्य जाणायला हवं. त्याकरिता आमच्याकडे ह्याच्यापेक्षा उत्तम मार्ग नव्हता. मी तुम्हाला सगळं सांगते बाईसाहेब. खरं तर माझं नाव कमला नाही, रुक्मिणी आहे. आणि मी या शहरातले सर्वात मोठे कपड्यांचे व्यापारी विश्वनाथजींची बायको आहे. विश्वनाथ अँड सन्सचे मालक? हो. अरे ती तर खूप मोठी व्यक्ती आहे. दरवर्षी आमच्या शाळेला खूप मोठं डोनेशन देतात. देव माणूस आहे तो. देव माणूस तर आहेत, पण त्याचबरोबर
खूप मोठे अंधश्रद्धाळूही. म्हणजे यांचं काम नेहमीच खूप चांगलं चालू असायचं. लाखोची उलाढाल असायची. पण मागच्या वर्षी माझी मुलगी जन्माला आली आणि काही वेळानंतरच हळूहळू कामात तोटा व्हायला लागला. तोटा वाढतच चालला होता. तेव्हा कोणीतरी माझ्या सासूला एका मांत्रिकाबद्दल सांगितलं आणि सांगितलं की त्यांच्या कर्मकांडाने सगळं व्यवस्थित होईल, फक्त काही उपाय करावे लागतील. मी लाखो वेळा नकार देऊ नये माझ्या सासूने मला आणि माझ्या नवऱ्याला त्या मांत्रिकाकडे नेलं. तो मांत्रिक म्हणाला की जी मुलगी जन्मली आहे ती अपशकुनी आहे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या